हॅलो फ्रेंड्स, तर इथे दुपारचे 12 वाजलेले आहे. बघू शकता आपले कपडे वाळत आहे. छान अशी ऊन आलेली आहे. सगळी कामं आटोपलेली आहे. आता फक्त स्वयंपाक बाकी राहिलेला आहे. चला मग किचनमध्ये. बघू शकता किचन आपलं एकदम क्लीन झालेलं आहे. इकडे गॅस ओटा पण क्लीन झालेला आहे. इथे भांडे घासून ठेवलेले आहे, ते लावायचे आहे मला. ते आता लावणार. त्यानंतर इथे खारी, फरसाण, टोस्ट हे सकाळी आणलेलं आहे, हे ठेवायचं आहे मला. त्यानंतर इथे भांडे लावून झालेले आहे आणि आता हे फरसाण पण ठेवून देते. तर दुपारच्या जेवणामध्ये काय करायचं म्हटलं, भाजीला काहीच नव्हतं. काल रात्री मी मटकी भिजत घातलेली होती आणि आता ती सकाळी बांधून ठेवली, पण तिला काही मोड आलेली नाही, कारण जास्त वेळ झालेला नाही बांधून. त्यामुळे थोडी यातलीच मटकी घेतली आणि आता याची भाजी करणार. यामध्ये मी थोडं पाणी घातलं आणि हे गॅसवर 5 ते 10 मिनटं शिजू देणार. यामध्ये थोडं मीठ, थोडी हळद आणि थोडं तेल घालून शिजवणार. तुम्ही कशा पद्धतीने करता नक्कीच सांगा. त्यानंतर इकडे भात लावून घेते. तर म्हटलं वेळेवर भाजीचं काय करायचं हाच प्रश्न होता. रोज रोज काय हिरव्या पालेभाज्या खाऊन पण कंटाळा येतो. आणि मटकी मी ही भिजत घातलेली रात्री, त्यामुळे मोड काही आली नाही तिला जास्त. संध्याकाळपर्यंत छान अशी मोड येईल. त्यानंतर इथे फोडणीसाठी टोमॅटो घेतलेला आहे एक. थोडा कढीपत्ता. आता आपली मटकी पण शिजत आलेली आहे, बघू शकता. इथे वाटण्यासाठी घेतलेलं आहे खोबरं. तुम्हाला थोडा आवाज येत असेल, कारण आमच्या बाजूला नवरदेव राशीचा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे आवाज येतो. त्यानंतर कांदा. यानंतर यामध्ये थोडा कोथिंबीर. इथं भात शिजत आलेला आहे आपला. त्यानंतर यामध्ये एक मिरची, आलं, लसूण. वाटण ही नेहमीप्रमाणेच कांदा, खोबरं, लसूण. साधी केली तरी होते ही भाजी, फक्त मला ही रश्श्याची करायची होती आणि ग्रेव्ही येण्यासाठी म्हणून मी ते वाटण केलेलं आहे. म्हटलं आता कुठे डाळ लावण्यापेक्षा रश्श्याची भाजी भातासोबत होऊन जाईल, म्हणून मी काही वरण लावलेलं नाही. यामध्ये जिरं घातलं आणि पेस्ट करून घेतली. इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. त्यानंतर यामध्ये थोडी कलमी घातली, तेजपान, मोहरी आणि हे वाटण. आता आपल्याला हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मसाले ॲड करायचे. मसाले आपले नेहमीचेच. जिरं पावडर, धने पावडर, कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ. इथे थोडं पाणी घातलेलं आहे. लाईट गेल्यामुळे थोडा तुम्हाला अंधार वाटेल. टमाटर घातलेलं आहे आणि आता 2 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं. तेलामध्ये टमाटर चांगलं शिजलेलं आहे. आता यामध्ये बटाटे घालून घेऊ. यामध्ये बटाटा नाही घातला तरी चालेल, पण आमच्याकडे मुलीला बटाटा प्रत्येक भाजीत पाहिजे असतो, त्यामुळे मी एक बटाटा घातलेला आहे. आणि त्यानंतर इथे मटकी घालायची.
5 ते 10 मिनटं आपल्याला ही शिजू द्यायची भाजी. तर बघूया बटाटा शिजला की नाही. तर बटाटा आपला थोडा शिजायचा आहे, आणखी 5 मिनटं होऊ देऊ. तोपर्यंत इकडे मी पोळ्या करून घेते. पोळ्या होईपर्यंत आपली भाजी शिजून जाते. रोज मी तुम्हाला रेसिपी दाखवत असते, रोज एखादी रेसिपी तुमच्याशी शेअर करते. आज मी छोटासा ब्लॉग तयार केलेला आहे. आवडला असेल तर लाईक करा. त्या चपात्या पण झालेल्या आहे. आता उद्या संडे आहे म्हटलं, त्यासाठी मग आता इथे इडलीसाठी तांदूळ भिजत घालते. हे राशनचे तांदूळ आहेत. 4 इडल्या होत्या तांदळाच्या. बरेच जण म्हणतात की राशनचे तांदूळ चांगले नसतात, पण असं काही नाही. एकदम सॉफ्ट इडल्या होतात त्याच्या. मी नेहमी यूज करते. बघू शकता. 2-3 दिवसापासून मला ते भिजत घालायचं होतं, पण ते लक्षातच राहत नव्हतं. त्याच ग्लासाने मोजून मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि दोन्ही याच्यामध्ये पाणी घातलं. तुम्ही म्हणाल की हे धुतले का नाही, तर हे जेव्हा मी बारीक करते तेव्हाच 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून टाकते. त्यामध्ये थोडे मेथी दाणे घातले. मेथी दाणे घातल्यामुळे छान चव येते. आणि आपलं इथं दुपारचं जेवण तयार आहे. चपाती, भात, मटकीची भाजी. त्यानंतर इथे बेसन संपलेलं होतं, म्हणून मी पहिल्यांदा हे बेसन आणलेलं आहे फॉर्च्यूनचं. कसं असतं ते नक्की सांगा मला. तर कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.